नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 20 तारखेला मतदान आणि 21 तारखेला निकाल आहे. आपण आज आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये. प्रभाग क्रमांक 10 मध्ये शरद पवार च्या राष्ट्रवादीने 2 उमेदवार दिलेले आहेत. आपल्यासोबत स्वतः गणेश कंबळू आहेत. सर, एकंदरीत सर तुम्ही नागरिकांच्या समोर जात आहे. काय काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत, काय सोडवण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही? या प्रभागाच्या अनेक समस्या आहेत. सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे प्रभाग हा थोडा आमचा मोठा आहे. आमचा प्रभाग सुरू होतो नाना देशपांडेंच्या जो पेट्रोल पंपाचा समोरचा भाग आहे तिथून ते सांगली बँकेचं कॉर्नर म्हणजे आपले तो जो चौक आहे तो, त्याच्यानंतर तिथून जो येतो तो मामा चौकामध्ये, मामा चौकातून परत झेंडा चौक आणि परत सरळ खाली आमचं हे राम मंदिर जे जुनं आहे तिथून परत पोलीस क्वार्टरच्या समोरचा. तर हा फार मोठा प्रभाग आहे. आमच्या प्रभागामध्ये पोलीस स्टेशन पण आहे, ग्रामीण रुग्णालय आहे, जिल्हा परिषदेचं ग्राउंड आहे, झेंडा चौकाचं मार्केट आहे मोठं. तर त्याच्यामुळे अनेक समस्या आहेत. रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आता नाल्यांचा तर फार मोठा प्रॉब्लेम आहे की पावसाळ्यामध्ये नाल्यांचं जे ओपन ड्रेनेज जर झालं तर त्याचा पाऊस जर भरपूर आला तर पाणी म्हणजे घरामध्ये वगैरे शिरते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे की लोकांचा कचरा जो आहे तो कचऱ्यांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. घंटा गाडी येत नाही. तर आणि पाण्याची पण फार मोठी समस्या आहे. 15-15 दिवस आमच्याकडे पाणी येत नाही आणि उन्हाळ्यात तर फार आमचे हाल झालेत. म्हणजे त्याच्यामुळे या सगळ्या समस्या आहेत. या सगळ्या समस्यांवर जर म्हणजे जनतेनं माझ्या प्रभाग 10 मधल्या जर संधी दिली तर याच्यावर उपाय शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. बरं, समस्या दरवेळेस याच असतात. प्रश्न कशामुळे सुटत नाहीत, काय कारण आहे वाटते तुम्हाला? आणि नागरिकांना तुमच्यावर कशामुळे विश्वास ठेवायचा? अगोदरच्यांनी प्रश्न सोडवले नाही, तुम्ही सोडवणार म्हणून नागरिकांना काय खात्री असेल? नाही, आता बघा तुम्ही नागरिकांनी ज्या वेळेला आपण एखादा नगरसेवक निवडून देतो त्यावेळेला मग नागरिकांनी त्यावेळेला आपले जो नगरसेवक आहे याच्या पाठीमागं लागून सुद्धा ते प्रश्न सोडून घ्यायला पाहिजे होते. अनेक ठिकाणी आपण पाहतो की एकदा आपण निवडून दिल्यानंतर मग ठीक आहे आपण थोडं रिलॅक्स होतो, नगरसेवक आहे मग नंतर रिलॅक्स होतो. नगरसेवकाने तेवढी काळजी करायला पाहिजे किंवा मला ज्या कामाकरता लोकांनी मला निवडून दिलंय त्या कामामध्ये मी सातत्य राखलं पाहिजे. आणि माझा स्वभाव तर पाहिला तर मी एखादं काम जेव्हा हातात घेतो तेव्हा त्याच्यामध्ये कसं सातत्य राहील या बाबतीत आमचा म्हणजे माझं ते वैशिष्ट्य आहे. मी ज्या क्षेत्रात काम केलंय मध्ये शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल किंवा अजून कुठलं राजकारणातलं बी काही काम असेल, पतसंस्थेचंही मला लोकांनी अध्यक्ष केलं, त्यावेळेला त्या क्षेत्रात मी प्रामाणिकपणे काम केलं. त्याच्यामुळे या बाबतीत नगरसेवक म्हणून जर मला निवडून दिलं त्यांनी तर त्यांनी माझ्यावर विश्वास 100% ठेवतील, कारण मी त्या पद्धतीचं काम नक्कीच त्यांना करून दाखवेन. अगोदरचे जे माजी नगरसेवक आहे त्यांना गाळीपेठ मधल्या लोकांनी, जनतेने हार घातला म्हणतात. काय चांगलं काम केलं असं नागरिकांनी त्यांना हार घातला? आता कसं आहे, मागचे जे नगरसेवक होते स्वामी म्हणून आमच्या स्वामीताई होत्या, परंतु आल्यात निवडून नंतर त्या काही प्रभागामध्ये लोकांना दिसल्या नाहीत. त्यामुळे लोकांची त्यांच्यावर नाराजी होती. दिसल्या नाही म्हणजे येतच नव्हत्या त्या. म्हणजे ते एकदा निवडून गेल्यानंतर ते लोकांना दिसलेच नाहीत. आता तर ते मला वाटतं दुसऱ्या प्रभागामध्ये कुठेतरी निवडणूक लढवत आहेत. पण ते लोक त्यांच्यावर नाराज होते म्हणून मग त्यांनी ते तुम्ही जे म्हणताय तो प्रकार घडलाय की बाबा नगरसेवक आमचा म्हणजे हरवला. आणि आमचं दुर्दैव असं झालं की आमच्या भागातला नगरसेवक नव्हता आणि ते सापडत नव्हते. मग आमच्या समस्या काही सुटल्या नाही. मग लोकांनी रोषापोटी ते त्या प्रकार जो तुम्ही म्हणताय सत्कारात झालेला आहे. बरं, प्रभाग क्रमांक 10 मध्ये पाण्याची मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात इथं पाण्याची खूप टंचाई असते. तुम्ही विशेष काय योजना करणार आहात का तुम्ही निवडून आल्याच्या नंतर? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो, आपल्या वसमतचं जे मोठं तळं आहे जे आता मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी फुटलंय, त्याच्यातलं जे पाणी साठवायची ज्याची क्षमता होती ती कमी झाली. आणि याच्या संदर्भामध्ये एकदा मागच्या 8-9 महिन्यापूर्वी आम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे एक निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलं होतं की याच्यामध्ये हे तुम्ही जे फुटलेलं आहे तेवढं तुम्ही बुजवून घ्या. तर त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही त्याला 5 कोटीचं बजेटची मागणी केलेली आहे आणि 1.5 कोटी बजेट आलं. आम्ही त्यावेळेला निलेश सुनकेवार CEO होते, त्यांना सुद्धा आम्ही भेटलो होतो याच्या संदर्भात. मी होतो, आमचे सुनील भाऊ काळे होते, श्रीनिवास पुराजवार होते, आमचे सगळे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते होते.
त्यांनी सांगितलं की 1.5 कोटीचं तुम्ही तो पण तात्पुरते काहीतरी करा आणि नंतर तुम्हाला जे काय सुशोभीकरण करायचंय वगैरे वगैरे ते तुम्ही नंतर करा. कारण याच्यातलं जे पाणी जातंय त्याच्यामुळे जे पर्क्युलेशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि जे बोरला जे पाणी वाढतंय, तुमचं जर तळ्यातलं जर पाणी साठलं तर बोरला पाणी वाढतं. तर ते सगळे बोर तिथले आटून गेले, सगळ्या वसमतमधले आटून घेतले. म्हणजे जे मार्च एप्रिलच्या शेवटी शेवटी जे बोर आटायचे ते फेब्रुवारीच्या एंडला आणि मार्चच्या पहिल्या वीकमध्येच बंद पडले. मग आता कसा पाण्याचा प्रश्न कसा सोडून नाही, मी जर नगरसेवक म्हणून जर मला लोकांनी संधी दिली तर या मोठ्या तळाचा जो मोठा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत निश्चितच मी एक कृषी अभियंता आहे. माझं शिक्षण बीटेक झालेलं आहे आणि वॉटर मॅनेजमेंटमध्ये माझा कॉलेजला प्रोजेक्ट होता, म्हणजे जलसंधारण. मला निसर्गाची पण आवड आहे, सुशोभीकरण आणि हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे याच्यासाठी मी निश्चितच म्हणजे काळजी घेईन. आता तुमच्या प्रभागामध्ये सगळे सुशिक्षित उमेदवार आहे म्हणतात. सुशिक्षित उमेदवार असल्याच्या नंतर काय फायदा होत असतो होतो ना. प्रभागातल्या नागरिकांना? सुशिक्षित उमेदवार असल्यानंतर त्याला समज येते, अभ्यास करून तो काही निर्णय घेऊ शकतो. कुठं त्याचा तोटा होत असेल तर एखादा जर निर्णय चुकीचा असेल तर त्याला तो विरोध करतो. चांगला निर्णय असेल तर तो कसा रेटून चांगलं त्याचं काम करायचं, हे सुशिक्षित माणूस असल्यावर त्याचा फरक पडतोच ना. नाही असं कसं म्हणता येईल? विजयाची 100% खात्री. 100 नाही 200% खात्री आहे. आम्ही दोन्हीही उमेदवार, मी आणि माझ्यासोबत आमच्या लक्ष्मीताई एजगे आहेत, आमच्या पैलवान गोविंदच्या मातोश्री आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत अब्दुल रहमान यांच्या मिसेस आमच्या सीमाताई हफीज. आम्ही महाविकास आघाडीचं पूर्ण या ठिकाणी दोन्ही उमेदवार आणि आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येतील एवढी मला 100% खात्री आहे. नक्कीच. तर आपल्यासोबत तरुण तडफदार गोविंद एजगे आहेत. शरद पवार गटाने राष्ट्रवादीने एजगे यांना उमेदवारी दिली, त्यांच्या आईला दिली. काय सांगता, कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा? तुम्ही नागरिकांच्या गटीबिटी घेता, काय समस्या सांगतात लोक, काय समजेल? खूप छान प्रतिसाद आहे जनतेचा. कारण गेल्या वेळेस त्यांनी बघितलं जुने नगरसेवक कसे होते, काय होते. त्यांना नवीन चेहरा हवा आहे. त्यामुळं समस्या काय जास्त नसतात. नळाला पाणी, नाल्या, लाईट, पुन्हा त्याच्यामध्ये शिक्षण असो लेकरांचं, आरोग्याच्या गोष्टी असतात. ह्या गोष्टी आम्ही सगळ्या करायला तयार आहेत. जनतेंनी बरं, मागल्या नगरसेवकांनी काही कामं केली का नाही? तुम्ही म्हणताय की एवढे कामं बाकी आहेत, समस्या सुटल्या नाही. काही कामं केली नाही का मागल्या नगरसेवकांनी? त्यांनी कामं केली असती तर जनतेला नवीन चेहरा पाहिजेच नव्हता ना. त्यांनाच निवडून दिलं असतं ना त्यांनी. तुम्ही निवडून आल्याच्या नंतर सर्वात पहिल्यांदा कोणत्या प्रश्नाला हात घालणार आहेत आणि सोडवण्याचा ते प्रयत्न करणार? सगळ्यात पहिले आम्ही एक ऑफिस ओपन करणार आहेत वॉर्डामध्ये, जेणेकरून जनतेच्या जे काही प्रश्न असतील, नगरपालिकेच्या असतील, नळाला पाणी असेल, आरोग्याच्या असतील किंवा काही गोष्टी असतील, त्याने तिथे येऊन तक्रार केली तर ती तात्काळ त्याला सुविधा उपलब्ध करण्यात येईल. बरं, तुमच्या विरुद्ध बीजेपीने उमेदवार दिलाय, राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. कशी लढत असणार आहे तुमची, काय सांगशील? आता ही लढत आहे, जनतेच्या मनामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं कोणासोबत? आता ते बीजेपी सोबत आहे आपली लढत. राष्ट्रवादी सोबत नाही का? तिथे सत्तेतले आमदार आहेत, त्याचा उमेदवार आहे. त्यांनी उमेदवारच दिला नाही ना, शिंदे गटाने दिला. आणि ते कसा उमेदवार आहे हे सगळ्यांना माहिती. बरं, कसा उमेदवार? जनतेला माहिती, आपल्याला सांगायची गरज नाही. हा. नक्कीच. तर आपण पाहिलं असेल, एकंदरीत आमचा विजय होईल आणि नागरिकांनी आम्हाला संधी दिली तर संधीचं सोनं करू, अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आता 21 तारखेला जनता कोणाला संधी देणार आणि कोणाला विजय करणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.